माणसानं किती जरी चांगले कामं केले तर लोक त्यांना चांगलं म्हणेल आणि ते सुद्धा जाऊ द्या हो. माणूस हा चुकीचा पुतळा असतो प्रत्येक जण म्हणतात, परंतु एक चूक झाली तर ती माफ करायची, परंतु दुसरी झाली तर ती मात्र माफ करण्यासारखी नसते. म्हणून म्हणतात ना, माणूस हा चुकीचा पुतळा आहे. का माणसालाच असं म्हटलं आहे? कारण माणसाच्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर माणसाला एवढी भुरड पडली, एवढी भुरड पडली, जशी गोपिकांना ज्या गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णासोबत गोपिका राहत होत्या, त्या तशाच गोपिकांना सुद्धा भगवान श्रीकृष्णाची काय पडली होती? भुरड पडली. मग तशी भुरड जर का आपल्यावरती नाही पडावं म्हणून काय केलं पाहिजे? चांगले कामं केले पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे, चांगलं खाल्लं पाहिजे आणि चांगलं पिलं पाहिजे. लोक हे जग तर मात्र हे समाज तुम्हाला नावं ठेवणारच आहे. म्हणतात ना, चप्पल तुमची कितीची सुद्धा भारीची असू द्या, जी पायामध्ये आपण चप्पल घालतो ना, ती चप्पल किती सुद्धा भारी असू द्या, किती सुद्धा स्टँडर्ड असू द्या, ती पायामध्ये घातल्याच्या नंतर किती महाग मोलाची असू द्या, 500ची असू द्या, 1000ची असू द्या, 2000ची असू द्या, किती जरी महाग मोलाची चप्पल तुम्ही पायामध्ये घातली तरी ती चप्पल मागून शिंतोडे आपल्या कपड्यावरती उडवणारच. उडवणार ना. किती महाग मोलाची असू द्या, ती चप्पल तिची लायकी दाखवणारच. तसं या माणसाला किती जरी जीव लावा, किती जरी जीव लावा, ते एक ना एक दिवस त्यांची सुद्धा लायकी दाखवल्याशिवाय राहत नाही. मी तर तुम्हाला म्हणेल, माणसांना जीव लावल्यापेक्षा देवाला जीव लावलेला हा 10 पटीने चांगला. कारण देव कसा आहे? भावाचा भुकेला देव आहे.